यस, पंचांनी डिसिजन कळवायचा आहे. ओके, 2 धावा कंप्लीट केल्या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. ऑन साईडला पहिला चेंडू खेळला गेला. तिथे एक क्षेत्ररक्षक होते अनुज ढोपरी, त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 2 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती श्रीगणेशा करत असताना अजय भंडारी सज्ज होत आहेत. यावेळेस मात्र लॉफ्ट केला आहे. तिथे क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न थोडंसं पंबल झालं क्षेत्ररक्षकानं. चेंडू मात्र शेवटच्या क्षणाला 4 धावांसाठी जायचं असताना पाहतोय. 4 धावा. चारच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 या आकड्यावरती. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं जितेश माडवे यांच्या माध्यमातून. अजय भंडारी पहिलं पॉवर प्लेचं षटक फेकतोय. तर स्ट्राईक एंडला फलंदाज नितीन जाधव खूप चांगली फलंदाजी करत असताना पुढचा चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा लॉंग ऑन रिझममध्ये तिथे क्षेत्ररक्षक आलेत. अप्रतिम क्षेत्ररक्षक तिथे अनुज ढोपरी. उचलतील फेकतील तोपर्यंत अवधी होता एका धावेचा. एक धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती 7 या आकड्यावरती. पहिला चेंडू फेस करेल गोलंदाज फलंदाज रोशन. बॉलर ब्रॅक ड्राईव्ह तिथे पाहायला मिळाला. फलंदाजांच्या माध्यमातून आलेला हा निर्धाव चेंडू. अजय भंडारी सध्या खूप चांगली गोलंदाजी करतोय बॉलिंग ट्रॅकवरती. एका चौकाराचा जर अपवाद वगळला तर खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिझममध्ये तिथे क्षेत्ररक्षक होते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. पहिल्या षटकात आलेला हा दुसरा मोठा फटका. 4 धावा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 या आकड्यावरती. पहिलं षटक मार्गस्थ असताना माफ करा, धावसंख्या 11 या आकड्यावरती पाहायला मिळते. पहिलं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज अजय भंडारी. स्ट्राईक एंडला फलंदाज रोशन सध्या स्ट्रायकर एंडला पाहतोय आपण. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढले. तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि एक धाव कंप्लीट केली जाते. पहिला षटकाचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 या आकड्यावरती. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. अमर हिलाल हा गोलंदाज दुसरं षटक घेऊन आलाय. अमर हिलाल सज्ज होतात बॉलिंग ट्रॅक वरती. दुसरं षटक घेऊन गोलंदाज यष्टांच्या मागे मात्र अनिकेत डोपरी यांना पाहतोय आपण. पहिला चेंडू गोलंदाज अमरचा. यावेळेस मात्र कट केलाय चेंडूला. तिथे क्षेत्ररक्षक मात्र कोणताही नाहीये. चेंडू जाईल सरळ सीमा पार. पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार. 4च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 या आकड्यावरती. रोशन जाधव मात्र सध्या चांगली फलंदाजी करतात मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती अमर हिल्लाला मात्र चौकार टोकलाय. पुढचा चेंडू.
यावेळेस मात्र वेगवान चेंडू होता, बॅटची कडा गेलो, चेंडू सरळ थर्डमॅन रिझर्व मध्ये ते अजय भंडारी सज्ज होते आणि आलेला हा निर्धाव चेंडू गोलंदाज अमरच्या माध्यमातून एक अतिशय वेगवान गोलंदाज या टीम उसाटणे संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी करत असताना पाहतोय आपण गोलंदाज अमर. पुढचा चेंडू डावखऱ्यात आता गोलंदाज आहे सध्या. यानंतर पुन्हा एकदा अतिशय वेगवान चेंडू होता, थर्डमॅन रिजनला तिथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, परंतु सेफली तिथे फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला आणि एक धाव कंप्लीट केली. एक धावच्या मदतीने संघाची धाव संख्या 17 आकड्यावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना टीम नेवालीपाडा पाहतोय आपण, एक चांगला संघ आहे आणि त्यांच्या समोर स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे. जास्तीत जास्त धावा ठोकाव्या लागतील फलंदाजी करत असताना टीम नेवालीपाडा संघाला, कारण की जर समोर संघ पाहिला तर उसाटणे संघ देखील ताकदवर संघ आहे. पुन्हा एकदा ऑन साइड रिझर्व मध्ये चेंडूला खेळून काढलाय, एक धाव कंप्लीट केली जाते आणि एक वरती मात्र संघाची धाव संख्या 18 आकड्यावरती. दुसरे षटक मार्गस्थ असताना सिंगल डबल वरती मात्र लक्ष केंद्रित केलं गेलं फलंदाजांच्या माध्यमातून. रोशन जाधव आणि नितीन जाधव ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू यावेळेस मात्र वेगवान चेंडू पडल्यानंतर काहीसा टेक ऑफ झाला आणि सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू येत असताना पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज अमर मात्र सध्या चांगली गोलंदाजी करतायत. पुढचा चेंडू कशा रीतीने मात्र रिलीज केला जाईल ते पाहणं गरजेचं असेल. पुढचा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र नकार देत असताना दोन फलंदाजांनी एका धावच्या मदतीने संघाची धाव संख्या 2 षटकांच्या अखेरीस धावून पोहोचली ती 19 आकड्यावरती. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती जितेश मडवी, स्ट्रायकिंगला फलंदाज रोशन जाधव. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले ते 19 आकड्यावरती. तिसऱ्या षटकामध्ये मात्र जितेश मडवी वरती भरोसा दाखवला गेला. संघनायक अनिलदादा ढोपरी यांच्या माध्यमातून या संघाला लीड केलं जातंय. संपूर्ण रणनीती मात्र अनिलदादा ढोपरी यांच्या माध्यमातून केली जाते. कशा रीतीने क्षेत्ररक्षण असेल, कोणता गोलंदाज कोणत्या क्रमांकावरती गोलंदाजी करेल, एक मास्टर माइंड कॅप्टन टीम स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघासाठी सातत्याने चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालं. जितेश मडवी सज्ज होत आहेत. पहिला चेंडू वेगवान होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता मिस्टामिक स्टॉक, परंतु क्षेत्ररक्षक दूरवरून उचलतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. वेगाने मात्र 2 धावा कंप्लीट केलेल्या, 2 धावाच्या मदतीने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 21 आकड्यावरती. जितेश मडवीचा जर विचार केला तर एक अतिशय चांगला गोलंदाज, त्याच्या माध्यमाने देखील अनेक साऱ्या मैदानावरती आपण चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. तर समोर तितका ताकदवर फलंदाज रोशन जाधव, खूप सारी क्षमता या खेळाडूमध्ये देखील आहे स्ट्राइक एंडला, परंतु यावेळेस मात्र लॉफ्ट करायचा होता. पुन्हा एकदा तिथे क्षेत्ररक्षक आहेत, थोडस फंबल झाले क्षेत्ररक्षकांनी, चेंडू शेवटच्या क्षणाला मात्र अडवला गेला तिथे.
2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या गेल्या आणि 2च्या मदतीनं संघाची धावसंख्या 23 आकड्यावरती. गुड रन मेंटेन द विकेट. सातत्यानं सिंगल डबल मात्र या खेळाडूंच्या माध्यमातून घेतली जाते. स्ट्रायकिंगला फलंदाज रोशन जाधव. आता मात्र मोठ्या फटक्यांवरती मात्र लक्ष केंद्रित करावं लागेल फलंदाजी करत असताना टीम नेवाले पाडी या संघाला. पुढचा चेंडू रोशनसाठी. यावेळेस मात्र लॉप करायचा होता. मिस्टामिंग स्ट्रोक. 2 क्षेत्ररक्षक तिथे आलेत आणि शेवटच्या क्षणाला मात्र अनिकेत ढोपरेच्या माध्यमातून ते झेल पकडला गेला आणि फलंदाज होईल बाद. रोशन जाधव बॅक टू द पवेलियन. पहिला ब्रेक थ्रू मात्र इथून दिलाय गोलंदाज जितेश मडवीने आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय करण ठाकूर. यावेळेस मात्र करण ठाकूरनं पहिला चेंडू ऑन साईडला खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्नाने 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या. गुड रन अँड मिडन द विकेट 2 फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि 2च्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकी लागली गेली ती 25 आकड्यावरती. दुसरं षटक मार्गस्थ. तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज जितेश मडवीने मात्र पहिला ब्रेक थ्रू दिला. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज होता जितेश मडवी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा लॉप केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल तिथे अनुज ढोपरे यांच्या माध्यमातून. एक धाव कंप्लीट केली गेली. संघाची धावसंख्या 26. 26 आकड्यावरती तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज जितेश मडवी खूप चांगली गोलंदाजी करतायत सध्या. पहिलं षटक अजय भंडारे याच्या माध्यमातून फेकले गेलं. दुसऱ्या षटकामध्ये अमर हिलालने देखील चांगली गोलंदाजी केली आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये जितेश मडवी चांगली गोलंदाजी करतायत. यावेळेस मात्र ऑन साईडला लॉप केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि शेवटच्या क्षणाला चेंडू गेला सीमा पार. 6 धावांसाठी आलेला हा बऱ्याच कालावधीनंतर षटकार. तर धावफलकी धावा लागल्या गेल्या 3 षटकांच्या अखेरीस तब्बल 32 धावा आणि 4थ्या षटकामध्ये येतात गोलंदाज उज्ज्वल ढोपरी. जितेश मडूच्या शेवटच्या चेंडूवरती तिथे षटका टोकला गेला परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे करण्याचा प्रयत्न करत होता अनुज ढोपरी. त्याच्या हाताला चेंडू स्पर्श होऊन 6 धावांसाठी ट्रॅव्हल झाला. शेवटचं षटक गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती उज्ज्वल ढोपरे आणि स्ट्रायकला फलंदाज करण ठाकूर. पहिला चेंडू लॉप करायचा होता परंतु चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिक सोडून जाणारा पंचांचा इशारा येतोय. वाईड बॉल. वाईडच्या स्वरूपात एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळेल टीम नेवालीपाडा या संघाला. ते 30 धावा धावफलकी लागल्या गेल्यात टीम नेवालीपाडाच्या. पुढचा चेंडू थोडासा रनवे रिदम मध्ये अडथळा आला तिथे गोलंदाज उज्ज्वल ढोपरी. पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करतील आणि पुन्हा एकदा येतील.
पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज उज्ज्वल. तर स्ट्राईक एंडला फलंदाज सध्या पाहतो आपण करण ठाकूर, जो इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आला होता. पुढचा बॉल यावेळेस मात्र सफल झाले आणि त्यानंतर चेंडूला फेकून दिला ऑन साइडला. 6 धावांसाठी षटकार. धावफलकी धावा लागल्या गेल्या त्या टीम नेवालीपाडा संघाच्या 39 धावा. पहिल्या चेंडूवरती मात्र करण ठाकूरच्या बॅटमधनं मोठा फटका आलाय. शेवटच्या षटकामध्ये पुढचा चेंडू गोलंदाज उज्ज्वल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सफल झाले, पुन्हा एकदा त्याच दिशेने, परंतु तिथे क्षेत्ररक्षक होते आणि क्षेत्ररक्षकाने मात्र केली चुकी आणि चेंडू जाईल सीमा पार. पुन्हा एकदा आलेला हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. होत असताना पाहतो आपण उज्ज्वल ढोपरीवरती तलवडे जातात प्रति हल्ले. स्क्वेअर लेग रिझम मध्ये ऋतिक मात्रे यांच्या माध्यमातून केलेली मोठी चुकी. चेंडू सरळ सीमा पार गेला आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने क्लिक केलं. एक धाव कंप्लीट आणि एक धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले ते 46 या आकड्यावरती. शेवटचं षटक मार्गस्थ असताना बॅक टू बॅक 2 षटकार या षटकामध्ये आले आहेत. आणि स्ट्राईक एंडला फलंदाज नितीन जाधव सध्या स्ट्रायकर एंडला पाहतो आपण. जर विचार केला तर टीम नेवालीपाडा संघाचा फक्त आणि फक्त एक गडी बाद झालाय. पुढचा चेंडू गोलंदाज उज्ज्वल. यावेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आलेला हा निर्धाव चेंडू. पंचाच्या भूमिकेमध्ये आपण आजच्या दिवसामध्ये पाहिलं राम पाटील सर मॅन फ्रॉम चिंद्रान आणि त्यांच्यासोबत आपण हरचंद्र फडके वलवली हे 2 पंच आपण आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाले. आणि तिसऱ्या पंच आमचे आयोजक संजू सांगडे या सामन्यासाठी आपण पाहतोय. पुढचा चेंडू गोलंदाज उज्ज्वल ढोपरी. यावेळेस मात्र ऑफ साइडला तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि फलंदाज होईल बाद. नितीन जाधव बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच डीजे मास्टर. उज्ज्वल ढोपरीला मिळालेली पहिली सफलता. जर का विचार केला उज्ज्वल ढोपरीचा तर खूप चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण की जर विचार केला तर ऋतिक मात्रे जर तो झेल सोडला नसता तर ती सफलता देखील त्याच्या नावावरती राहिली असती. परंतु तसं काही घडलं नाही. चेंडू सरळ 6 धावांसाठी गेला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय जय जाधव. यावेळेस मात्र लेग विपरची अपील मात्र इथे पंचांनी फेटाळून लावली आणि एक धाव कंप्लीट केली गेली 2 फलंदाजांच्या माध्यमातून. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 षटकांच्या अखेरीस 47 या आकड्यावरती. आणि टीम नेवालीपाडा संघाचा 4 षटकांचा खेळ झाला समाप्त. आणि येणाऱ्या 4 षटकामध्ये तब्बल 48 धावांचं लक्ष असेल टीम स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान या उसाटणे या संघासमोर. तर ते लक्ष कशा रीतीने पार पडलं जाईल आणि कशा रीतीने डिफेन्स केलं जाईल तर या ऐकूया मायक्रोफोनवरती आपण शिरिवली गावचा एक गोड आवाज मंगेश पाटील.
थँक्यू सो मच आदेश. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. मॅच क्रमांक 3 जिथे तिसरी लढत तुम्हाला पाहायला मिळतं. एका साईडला जय हनुमान नेवाली पाडा आणि त्याला फाईट करत असताना स्वर्गीय रामचंद्र मोडी प्रतिष्ठान उसाटणे या दोन संघादरम्यान ही लढत पाहतोय. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग केली जय हनुमान नेवाली पाडा टीमनं तब्बल 4 षटकांच्या अखेरीस 47 धाबा जमा केल्या आणि 48 धावांचं लक्ष्य आता सेकंड 17 मध्ये पार करायचं. उसाटणे टीमला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. पुढची मॅच असेल खरं तर पहिल्या फेरीमधली चौथी मॅच संदेश 11 वडवली आणि त्याला फाईट करेल आराध्या स्पोर्ट टेंबोडे या दोन संघांदरम्यान ही लढत असेल. त्याच्यामुळे दोन्ही टीमच्या संघ नायकांना विनंती आहे की आपण टॉससाठी रिपोर्टिंग द्या. अगदी सर्व सामने वेळेवरती कव्हर होत असताना आपण पाहतोय. 8 संघांचा पॉल, एक संघ जो लकी ठरेल जो सुपर 5 साठी दाखल होईल. मात्र आजच्या दिवसामध्ये कोणता संघ लकी ठरेल हे पाहणं खूप गरजेचं आहे. सेकंड 17 48 धावांचा लक्ष्य पार करायचा. 12च्या सरासरीनं धावा आता जमा कराव्या लागतील. सेकंड 17 मध्ये प्रत्येक ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मोडी प्रतिष्ठान उसाटणे टीमला सलामीची जोडी फलंदाज अजय भंडारी यांना अनिकेत ठोपरी ही सलामीची जोडी. कॉमेंट्री बॉक्समध्ये दोन्ही टीमला शुभेच्छा. पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन. पहिलाच बॉल प्रगती पथावर गोलंदाज तयार. पहिलाच बॉल प्रहार केलाय. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केला आणि पहिल्याच बॉलमध्ये दमदार बाबदार शानदार चौकार. टँक डीजे पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं अजय भंडारीनं. 4 धाब्यांना वैयक्तिकानं संघाचा अकाउंट ओपन केलाय. सेकंड बॉल गोलंदाज तयार. अगदी जडमध्ये आवाज क्षेत्ररक्षक आहेत. हो डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला. जर डायरेक्ट हिट झाला असता कृष्णा कदाचित अनिकेत ढोपरीसाठी धोकं होतं. मात्र तसं घडलं नाही. क्रिकेटमध्ये जर आणि तरला मान्यता नाही आहे. इथे सेफ पॉपिस क्रीजवरती पोचले अनिकेतांना. या बॉलवरती सिंगल पाहायला मिळतं. एक धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघाची धाव संख्या पाहिली संघ जाऊन पोचले तब्बल 5 या आकड्यावरती. स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईकवरती सध्या फलंदाज अनिकेत ढोपरी. गोलंदाज रोशन जाधव मुख्य ट्रम्प कार्ड. जय हनुमान नेवाली पाडाचा हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅकवरती पाहता. पहिला P1चं षटक म्हटलं तर अगदी महत्त्वाचं षटक आणि त्या महत्त्वाच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल नेवाली पाडा टीमसाठी रोशन जाधवला. रिदम थोडंसं चुकलं. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सेट होतील. ज्यावेळी तुम्ही गोलंदाजी करत असता त्यावेळी तुमचा फुटवर्क तुमचा रिदम खूप महत्त्वाचं असतं. पुन्हा एकदा गोलंदाज आता बॉलिंग ट्रॅकवरती तयार होतील. रोशन जाधव समोर अनिकेत ढोपरी. अलाउन द कार्पेट हा फटका डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. पहिल्या बॉलवरती चौकारायला आणि त्याच्यानंतर थोडंसं बॅकअप दिलं ओव्हरमध्ये. गोलंदाज रोशन जाधवना मागे 2 बॉलवरती आपण 2 सिंगल पाहिला. संघ जाऊन पोहोचल्या 6 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ बाकी या षटकामध्ये. पहिला P1चं षटक म्हटलं तर सर्कलच्या बाहेर तुम्हाला अवघ्या 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात आणि त्याच्या अवचित तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागते आणि तोच प्रयत्न करतो मॅचमध्ये रोशन जाधव. समोर तेवढा धाकड खेळाडू अजय भंडारी इन ॲक्शनमध्ये. प्रहार करण्याचा प्रयत्न आपल्याच फॉलोथ्रूमध्ये चेंडूची अडवणी करताना हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. कमालीची गोलंदाजी. प्रेशर पहिल्या बॉलवरती त्याच्यानंतर प्रेशरला रिलीज देखील भरपूर चांगलं केलं गोलंदाज रोशन जाधवनं. मागील 3 बॉलमध्ये अवघ्या 2 धावा. टोटल 4 चेंडूचा केस समाप्त झाला आणि संघ 6 या आकड्यावरती. प्रहार करण्याचा प्रयत्न नक्कीच करतोय सध्या अजय भंडारी. बॅट आणि चेंडूचा संपर्क योग्य होणं हे देखील गरजेचं. पुढचा बॉल पुन्हा एकदा अलाउन द कार्पेट. क्षेत्ररक्षक हा डीपमध्ये सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी पलटवार केला. 2 धावा कंप्लीट. प्रत्येक धाव महत्वाची आहे आणि ती जोडण्याचा प्रयत्न सध्या ही जोडी मैदानाच्या आतमध्ये करता. 2 धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली संघ जाऊन पोहोचला तब्बल 8 या आकड्यावरती.
शेवटचा अंतिम बॉल आहे P1चा पहिला षटक. भरपूर चांगली गोलंदाजी आपण गोलंदाज रोशन जाधव याच्या माध्यमातून पाहतोय. समोर अजय भंडारी. अंतिम बॉल प्रहार केला, फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील अवघ्या सिंगलला प्राधान्य. पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मोडी प्रतिष्ठान उसाटणे संघ जाऊन पोहोचला तब्बल 9 या आकड्यावरती. थँक्यू डीजे. पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 9 या आकड्यावरती. लक्ष पाहिलं 48 धावेंचा प्रभास, 12ची सरासरी सध्या प्रत्येक षटकामध्ये गरजेचं आहे बॅटिंग करत असताना उत्साहने टीमला. पहिल्या षटकामध्ये 9 आला. दुसरा ओव्हर गोलंदाज करण ठाकूर बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल यस लाईन पाहावी लागेल. ऑफस्टमच्या बाहेर बॉल. पंचाचा इशारा की वाईट बॉल आहे, अतिरिक्त धाव सोडली जाईल. अतिरिक्त धावेनं संघ डबल डिजिटमध्ये जाऊन पोहोचला 10 या आकड्यावरती. 10 धावा धावपुस्तकावरती. अजय भंडारी यांना अनिकेत डोपरे ही सलामीची जोडी तुम्हाला खेळपट्टीवरती पाहायला मिळतं. आणि या दोन्ही खेळाडूंना शेवटपर्यंत खेळणं खूप गरजेचं आहे उत्साहने टीमसाठी. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. यस पंचांचा इशारा की वाईट बॉल. बॅक टू बॅक हा दुसरा बॉल वाईट फेकला. योग्य लाईन योग्य दिशा गोलंदाजी करावी लागेल. ज्या रीतीनं रोशन जाधवनं गोलंदाजी केली ना त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवावं लागेल गोलंदाज करण ठाकूरला. मात्र थोडासा लाईनमधून भटकला. योग्य लाईन नक्कीच पकडावी लागेल. समोर तेवढा थाकड विस्फोटक खेळाडू अजय भंडारी सध्या इन ॲक्शनमध्ये. एक चौकारच्या मदतीनं वैयक्तिक चांगले योगदान देत असताना अजय भंडारे प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत, पकडला जेल. हा पहिला धक्का स्वर्गीय रामचंद्र मोडी प्रतिष्ठान उत्साहने टीमला बिग धक्का लागला. अजय भंडारी मैदानातून बाहेर. टँक डेचे पहिल्याच बॉलवरती विकेट. खरं तर अजय भंडारी मैदानातून बाहेर झाला. पहिला धक्का उत्साहने टीमला. आता नवीन फलंदाज मुकेश हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये आलाय. 48 धावेंचा लक्ष्य पार करायचा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार करण ठाकूर. 2 बॉल वाईट. त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी, चेंडू हवेमध्ये. पुन्हा विकेटची संधी. ओ बॅक टू द आपलाच फॉलो मध्ये पकडला जे सलगचा हा दुसरा धक्का स्वर्गीय रामचंद्र मोडी प्रतिष्ठा उत्साहने टीमला दिला. प्रेशर वाढवलाय सध्या उत्साहने संघावरती. गोलंदाजी करत असताना नेवालीपडा टीमला फलंदाज मुकेश मैदानातून बाहेर.
टँक डीजे वा कमालीची गोलंदाजी सध्या पाहायला मिळतं. गोलंदाज करण ठाकूरच्या माध्यमातून सलग 2 बॉल वाईट, त्याच्यानंतर मागे 2 बॉल 2 विकेट, जिथे प्रेशर आता टाकलाय बॅटिंग करत असताना उसाटणे संघावरती. चांगला खेळ करावा लागेल खरं तर उसाटणे टीमला, कारण की 48 धावा लक्ष मोठं नाही आहे, मात्र तुम्ही वारंवार डॉट चेंडू वारंवार विकेट गमावाल तर तुमच्यावरती प्रेशर येईल, यातील मात्र शंका नाही आहे. ऑन हॅट्रिक गोलंदाज करण ठाकूर. समोर फलंदाज पाहिलं तर अमर भंडारी. प्रहार केलाय, फटकाला जवाब क्षेत्ररक्षक आहे तो. इलिमिनेशन ताकद कमी होती आणि इथे मात्र कॅच ड्रॉप झाली. ऑन हॅट्रिक वरती होता गोलंदाज आणि अशा स्थितीमध्ये जीवनदान दिलं अमरला. मिळतील 2 धावा उसाटणे टीमला. 2 धावेनं संघ देखील पुढे सरकलाय. धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली, संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 13 या आकड्यावरती. धावेसाठी आता संघर्ष करतोय उसाटणे टीम. गोलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळतं करण ठाकूरच्या माध्यमातून. समोर फलंदाज पाहिलं सध्या इन ॲक्शन वरती, फलंदाज अमर भंडारी हा फलंदाज. इथे मात्र पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू झाला. बॅटनं चेंडूचा संपर्क नाही आहे. लेग पायस मध्ये ही 1 धाव आणि एकेरी धाबेनं संघ 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. आता टीमची जबाबदारी आहे ना, ती अनिकेत टोपरेला आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. शेवटपर्यंत चांगला खेळ अनिकेतला मैदानावरती करावा लागेल, कारण की पूर्णपणे अपेक्षा आता उसाटणे टीमची अनिकेतवरती आणि त्या अपेक्षाला भर न द्यावा लागेल. शेवटपर्यंत चांगला खेळ करावा लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बॉलिंग ट्रॅक वरती करण. आडव्या बॅट खेळण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय चुकीचा ठरला. फलंदाज बाद अनिकेत टोपरे. बिग धक्का लागलाय. बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीमला. टँक डीजे काय गोलंदाजी होते. या षटकाचा विचार केला 3 धक्के दिले सध्या करण ठाकूरनं उसाटणे टीमला. धावसंख्येचा विचार केला संघ 14 या आकड्यावरती. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अमर हिलाल हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. लक्ष पाहिलं 48 धावांचा प्रवास करीत असताना अडचणीखाली सापडलाय सध्या बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे. गोलंदाज या पुन्हा एकदा करण ठाकूर. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर गोलंदाजी करत असताना अंतिम बॉल डॉट फेकला. 2 षटकांचं खेळ समाप्त झालं. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली, संघ जाऊन पोहोचला 14 या आकड्यावरती. टँक डीजे 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला तब्बल 14 या आकड्यावरती. आता येणारे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये गरज 34 धावांची. बॅटिंग करत असताना उसाटणे टीमला तिसरा गोलंदाज पहिलाच बॉल. लखन जाधव
पहिल्याच बॉल वरती फर्निचर डिस्ट्रॉय केली. हा धक्का बॅटिंग करत असताना उसरने टीमला दिलाय चौथा फलंदाज बाद. थँक्यू डीजे. चला टॉस साठी या चौथी मॅच पाहायला मिळेल. संदेश 11 वडवले आणि त्याला फाईट करेल आराध्या स्पोर्ट टेंबोडे. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस साठी व्यासपीठावरती रिपोर्टिंग द्या. चार विकेट मैदानातून बाहेर गेलेत. 11 मध्ये 34 धावांची गरज. सामना अजूनही बॅलन्स आहे. एक किंवा दोन मोठे फटके मॅच मध्ये हवेत युटर्न घेण्यासाठी उसरणे टीमला. ओ हा ट्रॅकर होता, संपर्क झाला नाही आणि इथे मात्र अजून एक डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतं. वारंवार केलेले डॉट चेंडू आहेत ना, पूर्णपणे प्रेशर वाढवलाय उसरणे संघावरती. जिथे समीकरण पाहिलं तर येणारे बॉल शिल्लक आहेत 10 आणि 10 मध्ये करायचे 34. हो प्रहार केला, क्षेत्ररक्षक आहेत. कॅच ड्रॉप. या बॉलवरती सिंगल पाहायला मिळतं. एक धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला तब्बल 15 या आकड्यावरती. समीकरण पाहिलं 9 बॉल शिल्लक आहेत, 33 धावांची गरज आहे. किमान या 3 बॉल मध्ये 2 तरी मोठे फटके हवेत बॅटिंग करत असताना उसरणे टीमला. समोर फलंदाज पाहिलं तर अमर हिलाल. क्षमता प्रोटेक्शन आता स्वतःला सिद्ध करावं लागेल मैदानावरती. आणि ज्यावेळी तुम्ही स्वतःला मैदानावरती सिद्ध करताना त्यावेळी तुम्हाला प्रेक्षक प्रसिद्ध देत असतात. त्याच्यामुळे इथे संघ थोडासा अडचणीत सापडलाय उसरणे संघ आणि त्या अडचणीतून सुखरूप प्रवास करून द्यावा लागेल अमर हिलालला. येणारे 9 बॉल 33 धावांची गरज. चला दोन्ही टीमचे संघनायकांना विनंती आहे की याबा आपण अतिरिक्त धावा टर्निंग पॉइंट राहतील मॅच मध्ये. खरं तर उसरणे टीम साठी यस पंचांचा इशारा की नो बॉल हा पास पंजा मिळालाय सध्या. बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मोडी प्रतिष्ठा उसरणे टीमला 5 धावेनं संघ पुढे सरसावलाय. सांघिक धावसंख्येचा विचार केला संघ जाऊन पोहोचला 20 या आकड्यावरती. आता येणारे 9 बॉल 28 धावांची गरज. फ्रीटचा बॉल गोलंदाज लखन जाधव समोर अमर हिलाल. ओ प्रहार करण्याचा प्रयत्न, पाठ आणि चेंडूचा संपर्क नाहीये इथे. या बॉल मध्ये तुम्हाला सिंगल पाहायला मिळतं. एक धावेनं संघ जाऊन पोहोचला 21. 21 या आकड्यावरती येणारे 8 बॉल 27 धावांची गरज. 8 बॉल 27 हा समीकरण उरले सध्या स्वर्गीय रामचंद्र मोडी प्रतिष्ठान उसरणे टीम समोर. एखादा मोठा फटका हवा या ओव्हर मध्ये मॅच मध्ये वापसी करण्यासाठी उसरणे टीमला. मात्र तो फटका येईल का हा मोठा प्रश्न. समोर फलंदाज पहिला स्ट्राइक एंड वरती. फलंदाज तुम्ही पाहता अनुज ढोपरी. हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राइक. गोलंदाज तयार लखन जाधव. पुढचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. ऑन साइडला फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत अजून एक ते धक्का. फलंदाज अनुज ढोपरी मैदानातून बाहेर. थँक्यू डीजे. मॅच मध्ये आता पूर्णपणे पकड मजबूत करते जय बापदेव सायरी स्पोर्ट चेअरमन नेवालीपाडा. अगदी चांगला खेळ आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. येणारे बॉल शिल्लक असतील आता 7 बॉल.
शेवटचे 7 बॉल गोलंदाज तयार. अलाउंद कारफेडा फटका ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहेत अवघ्या सिंगलला प्राधान्य. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला तब्बल 21 या आकड्यावरती, जिथे लक्ष 48 धावांचं होतं. आता येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायच्या तब्बल 26. बावीसावा धाव पुस्तकावरती. आता येणारे 6 बॉलांना गरज 26 धावांची. चला टॉस साठी टेंबोरी टीम संघनायक आणि वरळी टीम संघनायक आपण टॉस करूया. पहिल्या फेरीमधली शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका साईडला आराध्य स्पोर्ट टेंबोडी आणि त्याला फाईट करेल संदेश 11 वडवली. या 2 संघांदरम्यान आपण टॉस करणार आहोत. येणारे 6 बॉल 26 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज चौथा ट्रम्प कार्ड नितीन जाधव हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. स्लोवर गतीचा हा फर्स्टवा बॉल आणि पहिला बॉल निर्धाव आलाय. पूर्णपणे प्रेशर सध्या उसाडणे संघावरती. 5 बॉल मध्ये आता 26 धावांची गरज. प्रत्येक बॉल वरती प्रहार आणि प्रहार करावा लागेल. मात्र खेळलेले डॉट चेंडू मॅच मध्ये भरपूर काही सांगून गेले उसाडणे टीम साठी. विकेट देखील भरपूर गमावल्या. हा ट्रॅकर परफेक्ट लाईन परफ्यूम डिलिव्हरी. शरीराला अगदी सुगंधित करणारा हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय आणि सलगचा हा दुसरा बॉल निर्धाव फेकला गोलंदाज नितीन जाधवनं. आता येणारे 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉल मध्ये करायच्या तब्बल 26. चार बॉल 26. चला थोडासा स्पीडअप करा, कारण की आजच्या दिवसामध्ये एकच संघ आपल्याला सुपर 5 साठी दाखल करायचा. प्रार केलाय ऑफ साइडला. क्षेत्ररक्षक आहे शॉट मिड ऑफ मध्ये पकडला. जेल संपला. फलंदाज जितेश मडवीचा खेळ. हा धक्का लागलाय 6वा बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठा उसाडणे टीमला. टँक डीजे 6 विकेट मैदानातून बाहेर गेलेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतं. या षटकाचा विचार केला तर 4 बॉल निर्धाव फेकल्यात. कमालीची गोलंदाजी सध्या गोलंदाज नितीन जाधवच्या माध्यमातून पाहायला मिळतं. शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील. हा ट्रॅकर लाईन देखील यस खराब आहे. पंचांचा इशारा की वाईट बॉल. अतिरिक्त धावी आणि संघ 1 ने पुढे सरसावत असताना संघाची धावसंख्या 23. शेवटच्या आता 2 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज नितीन जाधव बॉलिंग ट्रॅक वरती. चौथा ट्रम्प कार्ड नक्कीच नेवारीपाडा टीमचा. प्रहार करण्याचा प्रयत्न सातत्यानं केला जातोय, मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. त्याच्या कारणास्तव वारंवार डॉट चेंडू पाहिल्या आणि त्याचं कारण असं आहे की सध्या विजयाच्या उंबरठ्यावरती उभा सध्या गोलंदाजी करत असताना जे बापदेव सायरी स्पोर्ट जन्म नेवालीपाडा. टॅपिंग क्रिकेट ऑफ साइडला इनसाइड आउट क्षेत्ररक्षक आहेत. यस अंतिम बॉल देखील डॉट पाहायला मिळाला. अशा रीतीने हा सामना जिंकला. अभिनंदन जे बापदेव सायरी स्पोर्ट जर्मन नेवालीपाडा. हार्ड लक स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठा उसाडणे. तुम्हाला देखील आम्ही पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. पुढची मॅच पाहायला मिळेल जिथे पहिल्या फेरीमध्ये 4थी मॅच एका साईडला संदेश 11 वडवले आणि त्याला फाईट करेल आराध्या स्पोर्ट टेंबोडे. या 2 संघांदरम्यान तुम्हाला पुढची मॅच पाहायला मिळेल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच  हिरो
तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो ठरतो करण ठाकूर. वैयक्तिक 16 धावांचे योगदान दिल्यानं 3 विकेट अष्टपैलूची कामगिरी करणारा करण ठाकूर ठरलाय मॅन ऑफ द मॅच हिरो. चला टेंबोडे संघ आपण टॉस जिंकला. आपल्या निर्णयाची आम्ही प्रतीक्षा करतो. करण चला काय निर्णय असं आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये पेश करा. तर करण ठाकूर ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो. वैयक्तिक 17 धावा.